संगमनेर येथे झालेल्या कीर्तनच्या कार्यक्रमादरम्यान कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी केलेल्या राजकीय वक्तव्यामुळे स्थानिकच नाही तर राज्याचं राजकारण ढवळून निघाले। या कार्यक्रमानंतर भंडारे यांनी व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे नाव घेऊन आम्हाला नथुराम गोडसे व्हावं लागेल असा थेट इशाराच दिलाय। भंडारे यांच्या या विधानानंतर काँग्रेस पक्षाकडून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विविध स्तरातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येतोय। यामुळे संगमनेरच्या राजकारणासोबतच राज्यातील वातावरण चांगलंच तापलंय। या संपूर्ण प्रकरणावर आणि धमकीवर बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेतून उत्तर दिलंय। नेमके ते काय म्हणाले ते पाहूया। काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे पत्रकार परिषदेतून म्हणाले की वारकरी संप्रदायात असताना काही पथ्य पाळली पाहिजेत। अशा व्यक्तींनी राजकीय भाष्य करू नये, कारण कोणाला ठेच लागेल असे वाक्य कोणी करता कामा नये। मात्र दुर्दैवाने हे पाळले जात नाही। राज्यघटनेत कुठेही कोणाला ठेच लागेल अशी वक्तव्य नाहीयेत। घुलेवाडीतील घटनेचा उल्लेख करताना बाळासाहेब थोरात म्हणाले की त्या दिवशी नकारात्मक कीर्तन सुरू असल्याने त्याला विरोध करण्यात आला। त्यानंतर खोट्या केसेस करण्याचे उद्योग सुरू झाले आहेत। काही कीर्तनकार अशा प्रकारची उस्कवणारी वक्तव्य करतात, पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं सुद्धा दिसतंय। मी महात्मा गांधी नाही, पण जर त्यांच्यासारखे बलिदान देण्याची वेळ आली तर लोकशाहीसाठी ते बलिदान मिळण्यात मला आनंदच आहे, असं भाष्य बाळासाहेब थोरात यांनी केलंय। तुषार भोसले यांच्यावर थेट आरोप करत ते म्हणाले की वारकरी संप्रदायामध्ये आम्हीच अनेक धार्मिक कार्यक्रम साजरे केले आहेत। आम्ही कोणाचाही द्वेष करत नाही, मात्र त्यांचा हा केवळ सत्तेसाठी चाललेला खेळ आहे। विधानसभेच्या आधीही अशा प्रकारचे प्रयत्न झाले, दंगली भडकवण्याचे काम झाले। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्याची सुरुवात संगमनेर येथून होत आहे असे स्पष्ट दिसतंय। तसेच गृहमंत्र्यांना उद्देशून बाळासाहेब थोरात म्हणाले की आम्ही सांगण्याची गरज नाही, गृहमंत्र्यांनी यात लक्ष घालून कारवाई केली पाहिजे। तर आता राज्याचं राजकारण वेगवेगळ्या मुद्द्यांनी तापत असताना आता बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेतून दिलेल्या उत्तरावर नेमकी कोणती प्रतिक्रिया व्यक्त केली जाते यावर सर्वांचंच लक्ष लागलंय। न्यूज ब्युरो, किशोरी घायवटुपाळे, टाइम महाराष्ट्र, मुंबई।